ही आताची सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे. त्यामुळे सर्व माता बहिणींनी, ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, 1500 रुपये तुम्हाला लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर 3000 रुपये मिळणार. कारण काय, बघा, संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ताईंनो, तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिन्याला 1500 रुपये देण्यात येत होते. परंतु आता बघा, राज्यातील महिलांना उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे. ही योजना राज्यात सुपरहिट ठरलेली आहे. या योजनेमुळे आता महायुती सरकारला राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यात खूप मोठी मदत झाली आहे. 21 ते 65 वयोगटातील सुमारे 2.5 कोटीपेक्षा जास्त ज्या महिला आहेत त्या पात्र आहेत. राज्यातील योजना फार लोकप्रिय झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणींना आता बँक खात्यात 1500 रुपये मानधन मिळणार आहे. बघा, 1500 रुपये तुम्हाला बँक खात्यामध्ये हे मानधन तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. तसेच तुम्हाला लाडक्या बहिणींना 21 रुपयेसुद्धा मिळणार का, त्याबाबत पण मोठी अपडेट आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता कधी मिळणार, त्याबाबत मोठी गुड न्यूज आहे. बघा, तर एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तो कधी येणार, याबद्दल लाभार्थी महिलांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. तर बघूया, याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे की पूर्ण बातमी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया. संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आतापर्यंत 9 हप्ते जमा झालेले आहेत आणि बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 2.5 कोटीपेक्षा लाडक्या बहिणींना, बघा, 2.5 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना जे आहेत ते पैसे जमा झालेले आहेत. आणि तुम्हाला बघा, 10,500 रुपये ते बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. बालविकास मंत्री विभागातर्फे मोठी अपडेट समोर आलेली आहे. आणि आता एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तो कधी जमा होईल, याबद्दल मोठी अपडेट बालविकास मंत्री जे आहेत आदितीताई तटकरे यांनी सांगितलेले आहे. तर एप्रिल महिन्याचा जो शेवटचा हप्ता आहे तो सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तर याबाबत मोठी गुड न्यूज आहे. आता महिना संपत आला तरी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर पुढे बघा ताईंनो, की लाडक्या बहिणींना 2100 रुपये कसे मिळणार, काय मिळणार. तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो 2 ते 3 दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. बघा, एप्रिल महिन्याचा व मे महिन्याचा हप्ता एकत्रित तुम्हाला 3000 रुपये खात्यामध्ये पुढील मे महिन्यातील मिळण्याची शक्यता आहे, अशी सूचना सूत्रांकडून मिळालेली आहे. बघा, म्हणजे तुम्हाला जरी आता 30 तारखेला नाही पैसे जमा झाले तर मे महिन्यामध्ये 100% तुम्हाला हे 3000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे एप्रिल आणि मेचे शक्यतो हे असं होणार आहे. त्यामुळे अशी मोठी अपडेट समोर पाहायला मिळालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी सर्वात मोठी तर बघा, सर्व महिलांना हे पैसे खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानुसार जमा होणार आहेत. बघा, जे 10 जिल्हे आहेत, 10 जिल्हे 15 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे की तुम्हाला पैसे लवकरच मिळणार आहेत. आणि ज्यांना कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की ज्यांना पैसे जमा झालेले आहेत आणि कोणाकोणाला आलेले आहेत, कोणाकोणाला नाही आलेले आहेत अजून. असे पैसे तुम्ही मला म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मला हो म्हणून पाठवा किंवा नाही म्हणून पाठवा. तुम्हाला आलेलं असेल तर हो म्हणा, नाही आलेलं असेल तर नाही म्हणा. तर अशा प्रकारे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, मोठी ब्रेकिंग न्यूज समोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील आतापर्यंत 9 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. सुमारे 2.5 कोटीपेक्षा ज्या बहिणी आहेत त्यांना 10,500 रुपये बँक खात्यात जमा झालेले आहेत. बालविकास विभागातर्फे जमा करण्यात आलेले आहेत. आता एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तो कधी जमा होईल, याबद्दल मोठी अपडेट पाहायला मिळत आहे, मोठी गुड न्यूज पाहायला मिळत आहे. त्यामुळे बघा, शेवटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे पडतील असा अंदाज आहे. बघा, तरी लाडक्या बहिणींना एक एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही, याबद्दल या महिन्यात मिळणार का, तर सर्वात मोठी आता सर्वात म्हणजे 10वा हप्ता जो आहे तुमचा, 10वा हप्त्याची सर्वाकडे चर्चा सुरू झालेली आहे. लाडकी बहीण 10व्या हप्त्याची वाट बघत आहे. आजची तुमची 28 तारीख येऊन गेली तरी बहिणींना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही. 28 एप्रिल आहे. ठीक आहे.
30 एप्रिलपर्यंत शासनाने सांगितलं की 2-4 दिवसा अगोदर तुम्हाला पैसे जमा होतील, परंतु आता अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर शासन तुम्हाला पैसे जमा करणार होते, परंतु अजूनपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे सर्व बहिणींना आता चिंता पडलेली की आम्हाला 2100 रुपये कधी जमा होणार आहेत, 1500 रुपये कधी जमा होणार आहेत. सर्वांना ही चिंता पडलेली आहे की आम्हाला पैसे कधी जमा होणार आहेत. परंतु मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी सांगितले आहे, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी सांगितले होते की जेव्हा आम्ही लाडक्या बहिणींना हे पैसे, ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. लक्षात ठेवा, ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत, म्हणजे देणार आहोत. 1500 देणार आहोत किंवा 2100 देणार आहोत. लक्षात ठेवा, 1500 रुपये देऊ हप्ता, नाही तर 2100 रुपये देऊ, पण आम्ही लाडकी बहिणींना ही योजना बंद होऊ देणार नाही. त्यामुळे बघा 21 ते 65 ज्या वयोगटामध्ये ज्या महिला आहेत, तर बघा 21 ते 30 जे वयोगटामध्ये ज्या महिला बसत आहेत त्यांनासुद्धा 1500 रुपये मिळू शकतात, किंवा 30च्या पुढे ज्या महिला आहेत 30 ते 45 जो दुसरा गट आहे त्यामध्ये सुद्धा महिलांना 21 रुपये मिळू शकतात. अशा प्रकारे, आणि जे पुढे आता 40 ते 60 वयोगटामध्ये ज्या महिला आहेत तर त्या महिलांनासुद्धा 21 रुपये मिळू शकतात. तर अशा प्रकारे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठा बदल झालेला आहे. नियमांमध्ये थोडाफार मोठा बदल करण्यात आलेला आहे की बघा, बहुतेक बहिणींना पैसे जमा झालेले आहेत, बहुतेक बहिणींना जमा झालेले नाहीत, तर सर्वांना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार जमा होणार आहेत. लक्षात ठेवा, त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की आम्हाला जमा झालेत आणि बाकी बहिणींना जमा झालेत, बाकींना का आले नाहीत. सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे की तुम्हाला 2100 रुपये किंवा 1500 रुपये दर महिन्याला शासन तुमच्या खात्यात अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करत आहे. आणि बघा, आता रेशन कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला बघा जे KYC आहे, अपडेट आहे, KYC तुम्ही करून ठेवा. KYC वगैरे अपडेट करून ठेवा, सर्व कामं करून ठेवा. 100% तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही मोठी गुड न्यूज आहे, मोठी अपडेट आहे. त्यामुळे सर्वांना पैसे शासन देणार आहे. लक्षात ठेवा. आतापर्यंत बघा, जशी माहिती मिळालेली आहे, जशा माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. आणि जे अदर जिल्हे आहेत बघा, बाकी 15-20 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर जे बाकी जिल्हे आहेत 15-10 असे टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा. तर 2100 सुद्धा होऊ शकतात किंवा 1500 सुद्धा, नाहीतर 2 महिन्याचे 3000 सुद्धा खात्यामध्ये डायरेक्ट येऊ शकतात. अशा प्रकारे आता शासन यावर निर्णय घेणार आहे. जशी बी माहिती, सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर रोज माहिती देतो. रोज तुमच्यासाठी चांगली माहिती घेऊन रोज लाडक्या बहिणींसाठी जेवढी मी तुमच्यासाठी मेहनत घेत असतो तेवढी तुम्ही पण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बघा ताईंनो, एवढंच तुम्हाला करायचं आहे. सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही. तुम्ही फक्त लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. बघा, लाडक्या बहिणींना जे बी काही शंका असतील, जे बी काही कमेंट, जे बी काही तुम्हाला हे वाटत असेल, तर लाडक्या बहिणींना अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळत असतात. तर लाईक, शेअर आणि कमेंट करा तुम्ही लाडक्या बहिणींनो. जरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन जे बी नवीन निर्णय घेत असते, नवीन माहिती येत असते, सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला ताईंनो. असेच नवनवीन व्हिडिओ, लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट, नवीन माहिती आणि जे बी नवीन लेटेस्ट अपडेट सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, लाडक्या बहिणींना 21 ते 65 वयोगटातल्या ज्या महिला आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत, सर्वांना हे पैसे जमा होणार आहेत. आणि बघा, वृद्ध पेन्शन योजनेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहेत. जे वृद्ध महिला आहेत त्यांनासुद्धा पेमेंटमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तसेच अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण जी माहिती आहे, सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला, पूर्ण बघत चला. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर अशी मोठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत, कारण सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेचे तुमचे आता जे जे आहे अक्षय तृतीया तुमची ती गोड होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत.
शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्ही 100% पैसे हे खात्यामध्ये जमा करणार आहोत, परंतु टप्प्याटप्प्यानुसार मागे पुढे थोडे थोडे जसे ते तारखा मागे पुढे होतील तसे तुम्हाला हे थोडेफार 2-4 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात. अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत. कारण शिंदे साहेबांनी स्वतः घोषणा केली की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देणार आहोत, लाडक्या बहिणींसाठी लवकरात लवकर पैसे जमा करायला सुरुवात करणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर बघा, असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन अपडेट येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम जास्तीत जास्त करत असतो. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळालेलं आहे. लाडक्या बहिणींना मोठी जे आहे ते लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळालेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे. सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना ही गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सर्वांना हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जर ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. असंच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.